हाय फ्रेंड्स, रुचकर खाना खजाना या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मी आज तुम्हाला विदाउट ग्रेव्ही मी छोलेची भाजी कशी करते ते शेअर करणार आहे। तर त्यासाठी मी 7-8 तास छोले भिजत घातले होते। त्यानंतर मी कुकरला शिजवून घेतलेले आहे। शिजवताना त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ आणि खाण्याचा सोडा घातलेला आहे। हे पहा, अगदी छान छोले शिजलेले आहेत। चला तर आता आपण रेसिपी कशी करते ते बघूया। आता इथे मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे। एक मोठा चमचाभर मी त्याच्यामध्ये तेल घेतलेलं आहे। तेल ऑलमोस्ट गरम झालेलं आहे। त्यामध्ये मी आता एक अर्धा चमचा जिरे टाकते। त्यानंतर थोडासा तेजपत्ता, थोडंसं हे फ्राय झालं की याच्यामध्ये मी 1-2 सुक्या मिरच्या घालते। ते पण थोडंसं आपण परतून घ्यायचं आहे। त्यानंतर याच्यामध्ये मी आता आल्याचा कीस घालते। त्यानंतर लसूण 1-2-3 पाकळ्या मी ठेचून घेतलेल्या आहेत, बारीक नाही करून घेतलेलं। त्यानंतर मी याच्यामध्ये कांदा किसून घेतलेला आहे। आपल्याला ग्रेव्ही करायची नाही आहे प्युरी वगैरे करून, तर मी याच्यामध्ये एक मोठा कांदा किसून घेतलेला आहे। तो पण आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे। आता इथे कांदा थोडा फ्राय झालेला आहे। याच्यामध्ये मी एक मोठा टोमॅटो तोही किसून घेतला आहे। याला पाणी सुटलेलं आहे थोडंसं, हरकत नाही, पण हा टोमॅटो पण मी याच्यामध्ये घालून तोही व्यवस्थित आता परतून घ्यायचा आहे। आता कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित परतून झालेला आहे। आता याच्यामध्ये आपल्याला मसाले टाकून घ्यायचे आहेत। तर इथे मी एक अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकते। त्यानंतर कांदा लसूण मसाला 1-2 चमचेभर, त्यानंतर गरम मसाला 1 अर्धा चमचा, धना जिरा पावडर 1 अर्धा चमचा आणि 1 अर्धा चमचाभर हळद। हे सगळं आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आणि याच्यामध्ये आपल्याला आता जे आपण छोले शिजवून घेतले ते पाण्यासहित घालणार आहे। आणि छान ह्याला असे उकळी येऊ द्यायची आहे। आणि आपण याच्यामध्ये टोमॅटो टाकलेला आहे, तर तो टोमॅटोचा टँगीनेस कमी करण्यासाठी आपल्याला थोडंसं याच्यामध्ये गूळ ॲड करायचा आहे। तुम्हाला जसं पातळ किंवा घट्ट हवं आहे तसं याच्यामध्ये तुम्ही पाणी ॲड करू शकता। आता याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालणार आहे। थोडंसं मी पाणी घालणार आहे, कारण बॉईल झाल्यानंतर परत त्याला थिकनेस येईल। खूप छान वास सुटलेला आहे भाजीला। नक्की एकदा तुम्ही अशी भाजी करून पहा। भाताबरोबर किंवा चपाती बरोबर छान लागते, किंवा आपला प्लेन पराठा असतो ना त्याच्याबरोबर पण छान लागतो, पुरी बरोबरही छान लागेल। आता याच्यात आपल्याला थोडंसं मीठ ॲड करायचं आहे, कारण छोले शिजवताना आपण मीठ घातलेलं होतं, त्यामुळे अगदी प्रमाणात थोडंसं मीठ ॲड करायचं आहे। मस्त असं याला उकळू द्यायचं आहे थोडंसं। आणि याच्यात मी आता कोथिंबीर घालते। आता छान असे भाजी बॉईल झालेली आहे, भाजी तयार आहे। आता मी गॅस बंद करते आणि भाजी सर्व करते।
अशा पद्धतीने चमचमीत अशी विदाऊट ग्रेव्ही छोलेची भाजी तयार आहे। अगदी सोपी, ग्रेव्ही वगैरे करायची काही ज़रूरत नाही आहे, मस्त लागते। तुम्ही नक्की एकदा आवर्जून ही करून पहा। चपाती, पुरी बरोबर आणि भाताबरोबरही छान लागते। आणि ही माझी जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, बेल आयकॉन जरूर प्रेस करा। थँक्यू।